नमस्कार मंडळी, आज पार पडलेलं विवाह सोहळा आहे चिरंजीव केदार आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षणी प्रियंका यांचा। सकाळी साधारण 9 वाजता केदार आणि प्रियंका हॉलवर आली। प्रियंकाने आल्या आल्या मेकअप करायला घेतला आणि पाहुण्यांनी कांदे पोहे आणि चहाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे भटजींनी पुण्यावाचनाची तयारी करायला घेतली। मेकअप आवरून प्रियंका पुण्यावाचनाला येऊन बसली। सुहासिनींनी तिला मुंडावळ्या बांधून घेतल्या। सगळ्यात आधी सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून घेतले आणि यजमानांची गाठ मारली। लगेच भटजींनी गावच्या देवांना गाराणे करून पुण्यावाचनाला सुरुवात केली। त्यानंतर भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। त्यानंतर 5 सुहासिनींनी प्रियंकाचे गाणे भरून घेतले आणि लगेच प्रियंकाला हळद लावून घेतली। त्यानंतर प्रियंका नीम सांडायला गेली। निमाची आंघोळ करून प्रियंका माळेचा मेकअप करायला गेली। इकडे लगेच भटजींनी केदारचे पुण्यवाचन करायला घेतले। बेंजोवाले पण दणादण बेंजो वाजवत होते, त्यामुळे हॉलवर प्रचंड उत्साहाचे वातावरण होते। केदारला सुहासिनींनी मुंडावळ्या बांधून घेतल्या। त्यानंतर सुहासिनींनी सर्वांचे औक्षण करून यजमानांची गाठ मारली आणि पुण्यावाचनाला सुरुवात झाली। पुण्यावाचन झाल्यावर लगेच भटजींनी कूळ ठेवून घेतले आणि 5 मानकऱ्यांनी घरचा आहेर करून घेतला। लगेच 5 सुहासिनींनी केदारचे खाणे भरून घेतले आणि लगेच केदारला हळद लावून घेतली। त्यानंतर केदार नीम सांडायला गेला। निमाची आंघोळ करून केदार माळेसाठी तयार झाला। तयार होऊन केदार जानवशाला येऊन बसला। प्रियंकाच्या आईबाबांनी केदारचे पाय धुवून त्याला गोड मिठाई भरवली आणि केदारला माळेसाठी घेऊन आले। इकडे प्रियंका मुंडावळ्या आणि बाशिंग बांधून माळेसाठी तयार होत होती। इकडे केदार माळेसाठी उभा राहिला। 2 मंगलाष्टक होताच प्रियंका पण माळेसाठी आली आणि मग तो खास क्षण आला। मंगलाष्टकांच्या गजरात देवब्राह्मणांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांना माळ घातली आणि विवाहबंधन निर्विघ्नपणे पार पडले। यानंतर पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली। इकडे प्रियंकाच्या आईबाबांनी केदार आणि प्रियंकाच्या डोक्यावर अक्षता वाहून त्यांना आशीर्वाद दिला। त्यानंतर लगेच त्यांनी कन्यादान करत परंपरेनुसार कन्यादानाची भांडी केदारला दिली। भटजींनी वेळ न काढता लगेच सूत्रवेष्टन करून घेतले। त्यानंतर दोघांनी एकमेकांना कंकणे बांधून घेतली। त्यानंतर मंगळसूत्राचे विधिवत पूजन करून केदारने प्रियंकाला पवित्र असे मंगळसूत्र घातले। त्यानंतर विवाह होम संपन्न झाला। प्रियंकाच्या भावाने केदारचा कान करकचून पिळून घेतला। त्यानंतर दोघांनी सप्तपदी पूर्ण केल्या। त्यानंतर नाव बदलून केदारने प्रियंकाच्या कानात नवीन नाव सांगितले। यानंतर नवदंपत्याने भटजींचा आशीर्वाद घेतला। त्यानंतर प्रियंकाने केदारला रुखवात दाखवले। त्यानंतर ह्या सोनेरी क्षणांना दोघे कॅमेऱ्यात कैद करत राहिले आणि दोघे रिसेप्शनला उभे राहिले आणि ग्रुप फोटो आणि आहेर घेत दोघांनी हे क्षण साजरे केले। रिसेप्शन झाल्यावर केदार आणि प्रियंका जेवायला गेले। एकमेकांना गुलाबजामचा घास भरवत दोघांनी जेवणाला सुरुवात केली। जेवण झाल्यावर दोघे आनंदाने घरी जायला निघाले। तर असा हा सुंदर विवाह सोहळा सर्वांच्या मनात आनंदाच्या आठवणी सोडून गेला। केदार आणि प्रियंकाला लग्नाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। तुम्हालाही असंच झोकात लग्न करायचं असेल तर आजच आम्हाला संपर्क करा। गुरुप्रसाद मंगल कार्यालय, कणकवली, बानकरवाडी। फोन नंबर आहे 94 21 90 47 70। धन्यवाद।